शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज बऱ्याच ठिकाणी पावसाचं चांगलं वातावरण झालेलं आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, काही भागात पावसाचं प्रमाण जरा कमी आहे. पण शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय असं सगळीकडे सर्वत्र पेरण्या चालू झालेल्या आहेत. वातावरण बदलतंय, पाऊस पडतोय आणि त्या हिशोबाने शेतकरी आपल्या पिकांचं नियोजन करतोय, आपल्या लागवडी करतोय. आणि आपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न कृषी विकासच्या माध्यमातून करतोय. आणि शेतकरी मित्रांनो, मी बघतोय असं मी जे काही व्हिडिओ टाकतोय प्रत्येक पिकांचं मी व्हिडिओपर्यंत पोहोचण्याचे काम करतोय. आणि त्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो, मला कोबीच्या पिकाबद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट येत आहेत आणि कोबीबद्दल जरा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या शंका काढण्यासाठी मी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी मी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवतोय. तर शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं कृषी विकासमध्ये. तर आज आपण बघणार आहे की कोबीची माहिती आणि कोबीमध्ये येणाऱ्या अडचणी त्याबद्दल शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत आणि शेतकऱ्यांचं फोन पण येत आहेत. तर शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींना मला जेवढी मदत करता येईल तेवढ्या अडचणींना मदत करण्याचा मी एक चांगला प्रयत्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. जर अजूनही काही शंका आली तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण विचारू शकता. नसेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी एक माझा नंबर देतोय, त्या नंबरमध्ये तुम्ही मला फोन करू शकता, तुम्ही मला माहिती विचारू शकता. मी तुमच्यापर्यंत चांगला पोहोचण्याचा प्रयत्न आणि चांगली माहिती देण्याचा एक चांगला प्रयत्न नक्कीच करतोय. चला तर मग आज आपण काय काय बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला अगोदर माहिती देतो. शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस कोबीची लागवड करतो त्यावेळेस कोबीचं अंतर ठेवणं आणि कोबीमध्ये गवत नियंत्रण ठेवणं ही खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण कोबी पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गवतावरती तणांवरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि लागवड करताना शेतकरी मित्रांनो, योग्य अंतर आणि पावसाळ्यामध्ये ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी खूप बघणं गरजेचं आहे की पावसाळ्यामध्ये आपणाला बेडवरती आपण कोबीची लागवड करणं खूप गरजेचं आहे. आता आपण ज्या काही प्लॉटमध्ये आलेलो आहे, हा प्लेनमध्ये या शेतकऱ्यानं उन्हाळ्यामध्ये लागवड केलेला हा 40 ते 45 दिवसाचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटमध्ये आपण आलोय आणि त्याची माहिती आपण आज बघणार आहे. म्हणजे ह्या प्लॉटचीच नाही तर ह्या प्लॉटमध्ये ज्या काही अडचणी आल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट आल्या त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय. तर शेतकरी मित्रांनो, ही आज व्हरायटी लावलेली आज सेंटची व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीमध्ये आलेलो आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की सर लागवडीमध्ये कोणती व्हरायटी लावू द्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण बराचसा भाग बघतो तर तुमचे फोन येतात की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी चालते. तर तुम्ही तुमच्या भागामध्ये जी कोणती व्हरायटी चांगली चालते, ज्या व्हरायटीचा तुमच्या भागात चांगला नर्सरीवाल्याकडून चांगला अनुभव घ्या, त्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्ही त्या व्हरायटीची रोपं लावा. आणि जरी तुमचा भाग मला सांगा तुमच्या भागामध्ये कोणती व्हरायटी चांगली चालते, तुमच्या भागामध्ये ज्या काही व्हरायटी आहेत त्याचा मी एक चांगला अभ्यास करीन आणि तुम्हाला मी नक्कीच त्याचा रिप्लाय करीन. त्यामुळं आपण योग्य व्हरायटी निवडा, सेंट निवडा किंवा टोकेटाची व्हरायटी निवडा. ह्या व्हरायटी आजपर्यंत मी जसं बघतोय तशा व्हरायटी ह्या चांगल्याच आहेत. पण तुमच्या भागामध्ये पण कोणत्या व्हरायटी असतील तर ते पण मला कळवा. त्या व्हरायटीचा पण मी चांगला अभ्यास करतो. मला पण व्हरायटी लक्षात येतील की तुमच्या भागामध्ये कोणत्या व्हरायटी चालतात त्या, आणि त्याच्यावरती तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्हाला पण त्याचं ॲव्हरेज काय निघतंय आणि त्याचं म्हणजे आळीला त्रास किती करतोय ह्यामध्ये पण बरंच सीडमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या पण आपल्या चांगल्या लक्षात येतात. तर तुम्ही मला नक्कीच सांगा तुमच्याकडे कोणती व्हरायटी चालते आणि त्याचा अभ्यास पण मला चांगला करता येईल. त्यामुळे मी तुम्हाला ती माहिती विचारतोय. तर पुढचा विषय राहिला शेतकरी मित्रांनो की आपण लागवड केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे. आणि बऱ्याच भागामध्ये असा प्रॉब्लेम येतो की कोबीच्या कडांना करप्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कोबीवरती कडा कोपऱ्यांना ज्या काय करपा येतोय त्यामुळे आता काय होतं, ह्या वातावरणामध्ये आपणाला करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय. शेतकऱ्यांचे फोन येतात की सर कोबीवरती आळीसोबत एक कडा कोपऱ्यांना करपा येतोय. तर त्यासाठी काय करू द्या, त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपण घेणं गरजेचं आहे. आपण कोसाट 2000 जरी एक स्प्रे घेऊन टाकला तर त्याच्यामध्ये चांगलं कॉम्बिनेशनमध्ये आपण एखादं कीटकनाशक टाकलं आळीसाठी तरी आपल्याला ते थांबून जाईल. एका स्प्रेमध्ये तो करपा थांबून जाईल. त्यामुळे करप्यासाठी घाबरू नका, तुम्ही लक्ष फोकस आळीवरती करा. करपा जर जास्त दिसत असेल तर त्याच्यामध्ये आपण रोकोचा पण स्प्रे घेऊ शकता. कॅल्शियम बोरॉन ऑक्साईड ग्रेडमध्ये आपण रोकोचा जर फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो पूर्ण कडा करपा ज्या काही कोबीवरती येतात ते पूर्णपणे थांबून जाईल. आणि त्यानंतर एका शेतकऱ्याचं मला नाव नाही आठवत की त्यांची कमेंट आलेली मला की सर कोबीचा पूर्ण पोगा आतला आळीने मारलेला आहे आणि फुटव्यांची संख्या जास्त होते. तर काय करू द्या, त्या कोबीचे जे काही फुटवे निघलेत त्या फुटव्यांसाठी काय करू द्या. काय ते बरेच 4-5 फुटवे आले, त्यातला फुटवा एक काढून 3-4 फुटवे काढून एक फुटवा ठेवू द्या का. तर ठीक आहे, तुम्ही 100% नक्कीच तसं करू शकता. 5 फुटव्यांमधला एक फुटवा धरू शकता. पण शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये आपण जर एकरी 40,000 रुपये जर बसवले असतील तर आपल्याला त्यातल्या 10,000 रुपयांना जर जो प्रादुर्भाव झाला असेल तर आपला लेबर खर्च काढला तर तो जास्त होणार आहे. तर त्या हिशोबाने मी सांगतो असं की शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्या प्लॉटचं
फॉस्फरस लेवल कमी करा आणि नायट्रोजन आणि पोटॅश लेवल वापरा. त्यामध्ये तुम्हाला भेटत ते 13-045 ही ग्रेड तुम्ही वापरा. त्याच्यासोबत इसाबिनचं ड्रिंचिंग जी काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये येतं किंवा तुमच्या भागात जे काही कोणतंही मायक्रोन्यूट्रन चालतं किंवा PGR जे काय चालतं ते आपण 13-045 सोबत द्या. फॉस्फरस लेवल कमी झाल्यानंतर फुटव्यांची संख्या कमी होईल, फुगवणीला मदत होईल. फुगवणीला जास्त जशी प्रकारची मदत होईल, आपला 13% नायट्रोजन जाणारच आहे, त्या हिशोबाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटतील आणि फुगवण चालू होईल आणि फुटव्यांची संख्या निघण्यास कमी होईल. त्या हिशोबाने आपण कोबीवरती ह्या गोष्टींचा फोकस करा. ते फुटवे का निघतायत तर शेतकरी मित्रांनो, तुमचा आळीचा स्प्रे रेग्युलर होत नाही. त्या आळीच्या स्प्रेवरती तुम्ही चांगला फोकस करा. हे मी 1-2 व्हिडिओ अगोदरचे आहेत, त्या व्हिडिओमध्ये पण आपण ते सांगतो की आळीवरती चांगला फोकस द्या, टॉनिकवरती पण चांगला फोकस द्या आणि ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून ड्रिपचे वॉटर सोल्युबल जे काय त्याच्यावरती चांगला फोकस द्या. त्याच्यामुळे तुमचा चांगला फायदा नक्कीच होईल. कोबीचं मार्केट शेतकरी मित्रांनो, मी जसा अभ्यास करतोय तसं आत्ता ह्या 3-4-5 महिन्यामध्ये खाली आलेलं नाही म्हणजे मार्केटमध्ये कोबीची लागवड कमी होते. आणि जसा मी काय नर्सरीवाल्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातोय तर नर्सरीवाल्यांचं म्हणणं असं आहे की सीड जर्मिनेशनचा प्रॉब्लेम खूप होतोय सर. तर सीड जर्मिनेशन काय होतं की आता उन्हाळ्यामध्ये जे काही सीडचा प्रॉब्लेम झाला, ज्या नर्सरीवाल्यांनी 10,000 सीड टाकले त्यांच्याकडे त्यांच्या हातात 6,000 ते 7,000 5,000 एवढे सीड हातात सापडले. त्यामुळे कोबीचं मार्केट आज शेतकरी मित्रांनो चांगलं लेवलवर धरून पकडा. आजची मार्केट रेंज 20 ते 25 रुपयांनी चाललेलं आहे आणि चांगले पैसे होतात. आज तुम्ही लावल्यानंतर पुढचं काय होईल हे मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. पण मला काय सांगायचं की तुम्ही एक चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज काढा कोबीमध्ये, चांगल्या क्वालिटीचा कोबी काढा. तुमचा कोबी 10 ते 15 रुपयाच्या मार्केटमध्ये जर सापडला तर चांगला फायदा होईल. आज चायनीजमध्ये कोबी लागतो, आज शाळा हॉस्टेल सगळं जे काय कॉलेजेस चालू आहेत त्याच्या मार्केट मेससाठी पण चांगल्या प्रकारचा जास्त कोबी जातो. चायनीजमध्ये जास्त कोबी मागणी जी आलेली आहे, चायनीजची हॉटेलची संख्या जास्त वाढलेली आहे. त्यामुळे कोबीचं मार्केट शेतकरी मित्रांनो नक्कीच चांगलं आहे आणि त्या हिशोबाने आपण काम करा. पावसाळ्यामध्ये कोबीवरती काम करताना आपल्याला आळीचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही. आपण त्याच्या आळीच्या सोबत बुरशीनाशकाचा जास्त विचार करा आणि आळीचा पण चांगला विचारच करा. म्हणजे जास्त प्रादुर्भाव होत नाही म्हणजे तुम्ही आळीचं स्प्रे आपण सोडू नका. आळीसाठी आपण चांगले स्प्रे घ्यायचे, इमामेक्टिन घ्यायचं चांगल्या कंपनीचं, नंतर प्रोपेक्स सुपर पण वापरलं तर चालेल. मी आळीच्या औषधांचे तुम्हाला माझ्याकडे जे काय नाव आहेत, जे काय मी अभ्यास केलेला आहे त्या औषधांची नावं मी तुम्हाला सांगतो. त्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन वापरा, प्रोपेक्स सुपर वापरा. त्यानंतर आपण म्हणजे ह्या स्टेज वाईज वापरा की तुम्ही एकदमच हाय क्वालिटीचं असं औषध तुम्ही एकदमच स्प्रे करू नका, जेणेकरून तुम्हाला त्या आळीवरती रोग प्रतिकार क्षमता आवरण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्या हिशोबाने स्टेप वाईज जा तुम्ही. मी जे काय औषध सांगतो तुम्ही स्टेप वाईज वापरा. तर इमामेक्टिन वापरा, प्रोपेक्स सुपर वापरा, डेलिकेट वापरा, ॲम्प्लिगो वापरा, सिजेंटाचं जे काय तो एक्सपोनस BSFचं एक्सपोनस आलेलं जे काय त्याचाही आळीवरती आणि व्हाईट फ्लायवरती चांगला रिझल्ट आपल्याला दिसतो. त्यामुळे एक्सपोनसचा पण वापर करा तुम्ही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन आणि प्रोपेक्सचं कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र घेऊ शकता. क्लोरो जे काही गॅस तयार करणारे जे काय हे आहेत औषध आहेत की क्लोरो असू द्या किंवा मोनो असू द्या, ह्यांचं कॉम्बिनेशन तुम्ही इमामेक्टिन सोबत वापरू शकता. त्याचा पण चांगला वापर केल्यानंतर आपल्याला ती आतमध्ये ज्यावेळेस पिकाच्या आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे फळाच्या आतमध्ये जे काय आपलं कोबे त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ते आळीला रोखण्यासाठी चांगलं गॅस आत तयार करतं आणि आळीपर्यंत पोहोचून त्या आळीला मारण्याचं चांगलं काम हे मोनोक्लोरो जे काय फेंडॉल आहेत किंवा धानुसान आहेत, ह्या गोष्टी ज्या काय तुम्ही ज्या आळीच्या औषधासोबत जर चांगला कॉम्बिनेशन जर घेतलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला जास्त दिवसासाठी दिसतो. त्यामुळे तुम्ही ही काय औषधं मार्केटमध्ये धानुसान, फेंडॉल, रोको हे बुरशी सॉरी रोकोसाठी नाही बोलत, रोकोचा आपण विषय घेतोय पुढं. तर हे काय आळीचे औषध आहेत ते तुम्ही त्याचा स्प्रे चांगला घेऊ शकता. मला हे सांगायचं की तुम्ही आळी ही पिकावरती येऊच देऊ नका. जर आपल्याला आळीच जर नाही आली तर पोगा मारण्याचा विषयच येणार नाही, पोग्यासाठी आपल्याला अब्दायची गरज पडणार नाही. त्या हिशोबाने आपण घ्या. आणि नंतर आता आपण विषय घेतोय कडाकारपांचा. तर आपण अगोदरच सांगितलं की रोको घ्या किंवा आपण कोसाईट 2000 ह्याचा स्प्रे आपण घेऊ शकता. त्याचा पण रिझल्ट आपल्याला कडाकोपरांसाठी चांगला होतो. कासोबी घ्या, स्टेप्टो घ्या, ह्याचा पण चांगला रिझल्ट बसेल. ब्ल्यू कॉपर आहे, ह्याचा स्प्रे आपण जर घेतलं कॉम्बिनेशनचा विचार करून हे सगळ्या घ्या. कॉपर सोबत जे काय कॉम्बिनेशन चालतं तुमच्या भागामध्ये तुम्ही जसं वापरताय. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की संपूर्ण औषधांचा स्प्रे घेताना आपण पाण्याचा आपल्या pH वरती खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो एवढी महागडी औषध आपण घेता आणि पाण्याचा pH जर आपण व्यवस्थित मेंटेन जर नाही ठेवला तर औषधाचा रिझल्ट आपल्याला भेटण्यासाठी प्रॉब्लेम येतात. त्या हिशोबाने आपण पाण्याच्या pH वरती चांगला भर द्या. डेकोरेस वापरा किंवा तुमच्या भागात ज्या काही गोष्टी चालतात त्या गोष्टींचा विचार करून आपण प्रत्येक गोष्टींवरती चांगला फोकस करा. पाण्याच्या pH वरती लक्ष द्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला
वाढ आणि ग्रोथच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर आपण लागवडीपासून जे काही आपण वरती ग्राफ आपला घेतोय त्या हिशोबाने 19-19 12-61चं कमी प्रमाणात जास्त प्रमाणात आपल्याला नियोजन, झाडाची ग्रोथ, झाडाचा फुटवा कसा होतोय त्या हिशोबाने आपण 12-61चं नियोजन घ्या. त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये जाऊन 13-40-13चं कॉम्बिनेशन घ्या. तुम्ही त्यानंतर फॉस्फरस वापरू शकता. आपल्याला लिक्विडमधला 85% जो काही फॉस्फरस येतो तो फॉस्फरस आपण वापरू शकता. त्याचं नियोजन आपण व्यवस्थितरित्या करा, त्याचा चांगला फायदा होईल. ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला जे काय मायक्रोन्यूट्रन देता येतात झाडाच्या ग्रोथसाठी, PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, ती आपण वापरा. त्याचा चांगला फायदा आपल्याला नक्कीच कोबी पिकामध्ये चांगला फायदा होईल. आणि आपण ह्यावरती फोकस करा की ह्या दिवसामध्ये आपण 80 ते 90 दिवसामध्ये आपण कसं कटिंग करू शकता. कोबीचं कटिंग 80 ते 90 दिवसामध्ये कटिंग करून कमी दिवसामध्ये आपण चांगला ॲव्हरेज काढून आपण कमी दिवसामध्ये चांगले पैसे कसे करू शकता, ह्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करा. हेच मला सांगायचं प्रत्येक वेळेस की बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक भ्रम झालेला आहे की कोबी म्हणजेच आळी. मी अगोदर पण सांगितलं की कोबी म्हणजे आळी आळी आळी. नाही शेतकरी मित्रांनो, असं काहीच नाही. तुम्ही चांगला फोकस करा, कोबीवरती चांगले पैसे मिळवून द्याल आणि एक चांगलं जमिनीच्या लेवलला राहणारं पीक आपल्याला हार्वेस्टिंगसाठीही कुठल्याही प्रकारचा त्रास न करणारं, सहजासहजी आपणाला मार्केटमध्ये ते नेऊन विकता येणारं असं कोबी हे एक महत्त्वाचं पीक आहे. त्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो आपण कोबीचं एक चांगलं नियोजन करू शकता. आळीसाठी तुम्हाला चांगलं नियोजन करायचंय. तुम्हाला प्रॉब्लेम येतात, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचताय, तसं अजून तुमच्या भागामध्ये कोण असतील त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यांच्या माहितीने तुम्ही, त्यांच्या अभ्यासाने तुम्ही एक चांगलं स्प्रे घ्या. आणि ज्या काही पानामध्ये आपल्याला पानं जे आहेत, कोबीची जी पानं आहेत त्याच्यामध्ये ताकद निर्माण करा. का आळी त्रास करते ना, तर तुमच्या झाडामध्ये ताकद जर असेल ना, तुमच्या अंगामध्ये जर ताकद असेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आजारी आपण पडण्यासाठी थंडी ताप आपल्याला येत नाही, सहजासहजी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या हिशोबानेच आपल्याला ह्या झाडामध्ये पण एक ताकद एक प्रकारची निर्माण करायची आणि त्या ताकदीच्या हिशोबाने आपल्याला त्या झाडात एक फुल एनर्जीनं आपल्याला त्या झाड आणायचंय. आपण ज्या काही ताकदीने स्प्रे किंवा ज्या काही गोष्टी घेतोय त्याचा फायदा चांगला पिकामध्ये होतोय का, पिकाला बोलायला शिका. हे महत्त्वाचा विषय राहतोय. पिकाला बोला, त्याच्यासोबत एक संवाद साधायचा एक चांगला प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो. ते काय म्हणतंय, त्याला कोणती डिफिशियन्सी आहे ती ओळखा. झिंक आहे, फेरस आहे, पोटॅश आहे किंवा कोणत्या गोष्टींची कमी आहे ती तिथपर्यंत पोहोचा. तुम्हाला नाही समजलं, तुमच्या जवळच्या सल्लागारांना विचारा, तुम्ही मला विचारा, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. तुम्ही अनावश्यक गोष्टी कोणत्याही सोडू नका. ड्रिपच्या माध्यमातून किंवा स्प्रेच्या माध्यमातून तुम्ही योग्य अभ्यास करा आणि कमी खर्च होईल तुमचा. जर तुम्हाला जर डिफिशियन्सी कशाची आहे असं हे जर माहीत नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे तुमचा खर्च जास्त होतो, तुमचं पैसे जास्त खर्च होतात. त्या हिशोबाने आपण डिफिशियन्सी ओळखा, ज्या झाडामध्ये कमतरता आहेत त्या ओळखा, त्याचं स्प्रे घ्या, झाडामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण करा आणि त्या हिशोबाने आपण पुढची वाटचाल नक्कीच आपल्याला चांगल्या कोबीमध्ये दिसेल. आता मी तुम्हाला दाखवतोय की ह्या प्लॉटमध्ये जे काय तुम्हाला आता आमच्या हे दाखवतात, हे बघा, हे यांना दाखवायचं कोबीचा प्लॉट. हे बघू शकता आपण, या प्लॉटला 40-45 दिवसाचा प्लॉट आहे. ह्यामध्ये पण आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, पण ह्याला आम्ही रोखण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरती आमचं नियोजन चालू आहे. पण ह्या पानामधली जी काय आपण ऊर्जा बघताय, ताकद बघताय, ह्या पानामध्ये तुम्ही बघू शकता एवढी पॉवर आहे, एवढी ताकद झालेली आहे की हा गड्डा किती होईल. आमचा अंदाजा टार्गेट आहे की 1 किलोपर्यंत 800 ग्रॅमपर्यंतचा गड्डा काढायचा. जर त्याच्या पुढे जर गेला तर चांगलंच आहे. पण काय होतं ना, आज छोटी छोटी कुटुंब आहेत, आज मार्केटमध्ये बघताय तुम्ही जसं ज्या काही गोष्टी आहेत त्या हिशोबाने आज 800 ते 1 किलोपर्यंतचा गड्डा हा मार्केटमध्ये शहराच्या लेवलमध्ये चालतो. तर शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं एवढंच की तुम्ही ॲव्हरेजवरती पण काम करा. त्या हिशोबाने आज मार्केटमध्ये मागणी कशाला आहे त्याच्यावरती पण नक्कीच अभ्यास करा आणि त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी करा. आणि शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आली की सर फ्लावरवरती पण तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत. पण शेतकरी मित्रांनो, माझ्या भागामध्ये जरा फ्लावरचे प्लॉट थोडेसे कमी आहेत. मी आता बघतोय तुमच्यासाठी एक फ्लावरची चांगली माहिती देण्याचा एक प्लॉटचे मी नियोजन केलेलं आहे. त्या हिशोबाने मी तुम्हाला द्यायचा चांगला एक प्रयत्न फ्लावरचा व्हिडिओ नक्कीच करीन. शेतकरी मित्रांनो, चला तर मग अजून तर काय आपल्याला अडचणी असतील, नक्कीच आपण कोबीचा अजून जी काय खोल माहिती जाऊन व्हिडिओ देता येईल तसा व्हिडिओ आपण पुढे बनवूयात. तुम्हाला जर काय अजून शंका असतील तर नक्कीच मला फोनद्वारे किंवा आपण यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधा, तुमच्या जवळच्या सल्लागारांशी संपर्क साधा. चांगलं उत्पन्न काढा, चांगली क्वालिटी काढा, आपण एक्सपोर्ट लेवलनी पोहोचा आणि नक्कीच चांगले पैसे करून घ्या. तर चला तर मग शेतकरी मित्रांनो, असंच आपलं या कृषी विकासला प्रेम, साथ, आशीर्वाद नक्कीच आपल्यामार्फत आहेत. आणि मी बघतोय असं माझा कमी दिवसामध्ये तुम्ही मला किती लेवलची चांगली ताकद ऊर्जा मला देताय. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघताय आणि मला पण एक ते व्हिडिओ बघितल्यानंतर एक ऊर्जा येते की बाबा चला आता या शेतकऱ्यांसाठी आपण आज काहीतरी करतोय आणि मी त्यासाठीच करतोय.
तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, नक्कीच आपला व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, शेअर करा नक्की, शेतकऱ्यांना माहिती जाऊ द्या. आणि तुमच्याकडची पण माहिती मला भेटते, मला फोन आल्यानंतर, मेसेज आल्यानंतर मला पण ज्या काही गोष्टी नवनवीन आहेत त्या तुमच्याकडून नक्कीच शिकायला भेटतात. चला तर मग शेतकरी मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम असू द्यात. थँक्यू सो मच.